होऊन गेला तलाठी भरती, पोलीस भरती, परंतु बॉम्बे हायकोर्टला ज्या पद्धतीने मित्रांनो विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आहे, जे विद्यार्थी या ठिकाणी पेटून उठलेले आहेत, त्यापुढे बॉम्बे हायकोर्ट सुद्धा या ठिकाणी नतमस्तक झालं शेवटी. आणि बॉम्बे हायकोर्टाने सरसकट सर्वांना परीक्षेला संधी दिली, हे आपण पाठीमागं पाहिलं. आता विद्यार्थ्यांची उत्सुकता एवढी वाढलेली आहे की त्यांना कधी एकदा पेपर देतो असं झालेलं आहे, कधी एकदा हॉल तिकीट डाउनलोड करतो आणि कधी पेपर देऊन माझं मेरिट लिस्टमध्ये नाव आणतो. ही जी उत्सुकता आहे मित्रांनो, त्या उत्सुकतेतून जेवढे तुमचे प्रश्न असतील ऑथेंटिक पद्धतीने त्याचं सोल्युशन मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो. आजही हॉल तिकीट बद्दल 100% या ठिकाणी मी सोल्युशन मित्रांनो, जे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते सर्व या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि उत्सुकता अशीच अजून फक्त काही दिवस मित्रांनो राहू द्या, जोपर्यंत परीक्षा होत नाही. यश तुमचंच असणार, हा शब्द माझा आहे मित्रांनो. आणि हाच विश्वास काही वर्षापूर्वी मित्रांनो या विद्यार्थ्यांना मी दिला होता आणि त्यांनी मित्रांनो तो विश्वास सार्थ करून ठेवला की यस सर, माझं या ठिकाणी काय झालं, टायपिंगसाठी या ठिकाणी सिलेक्शन झालं, सर माझं लिपिकमध्ये सिलेक्शन झालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर तुम्ही जे मटेरियल दिलं होतं मी तेवढंच केलं होतं. स्पष्टपणे या ठिकाणी प्रामाणिकपणे विद्यार्थी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अश्विनीचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, सर माझं सिलेक्शन या ठिकाणी झालं आणि आपल्या स्टडी मटेरियलमध्ये यामुळं या ठिकाणी खूप मदत झाली. थँक्यू सर. ही खूप प्रामाणिक अभिप्राय असतात मित्रांनो, ना की यांना कुठलं मी या ठिकाणी काय लालच दिलेलं असतं, ना लॅपटॉप दिलेलं असतं, ना कोणत्या या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या असतात. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक कमेंट या ठिकाणी. अशाचं सुद्धा मागील 2 वर्षापूर्वी आपण बघू शकता, सर माझं ज्युनियर क्लर्क सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि आपल्या तुमच्या ज्या काही नोट्स होत्या त्या नोट्समुळे काय झालं, या ठिकाणी मला फायदा झाला. म्हणजे ह्या कित्येक अभिप्राय मित्रांनो बोलके आहेत. हाच विश्वास आता मी तुम्हाला जो देतो आहे, हाच विश्वास मित्रांनो ह्याही विद्यार्थ्यांना दिला होता. रोहित राणेचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं. असे कित्येक विद्यार्थी आहेत, कित्येक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि प्रत्येकाचं एकच या ठिकाणी अभिप्राय येतो आहे की सर माझं या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलेलं होतं. आणि मित्रांनो, आपण तुमच्यासाठी सुद्धा कुठलीही गोष्ट, कुठलीही कसर या ठिकाणी यावर्षी ठेवलेली नाही, हे पुन्हा एकदा मी सांगत आहे. शेवटच्या दिवसामध्ये उगीच भरकटत बसू नका मित्रांनो, आपला टाइम वेस्ट करत राहू नका. टू द पॉईंट अभ्यास करा. आपल्या दोन्ही बॅचेस तुमच्याजवळ राहू द्या. एक आहे डिटेल बॅच, ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत मित्रांनो, MCQ नोट्स आहेत, थिअरी प्लस MCQ आणि 200 प्रश्नपत्रिका आहेत फक्त 240 मध्ये. आपण फी पण एवढी माफक ठेवतो की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी ही परवडली पाहिजे आहे. आणि कंटेंट एकदम जास्त मित्रांनो, जसं की या ठिकाणी बघा इथं 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला आहेत, प्रत्येक विषयाच्या नोट्स आहेत, MCQ थिअरी प्लस MCQ आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. सोबत तुम्हाला वाटलं की मला आता फास्टॅग बॅच करायची आहे, माझं बेसिक झालेलं आहे, तर इथं तुम्हाला 1000 वन लाईनर GK आणि 340 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला वाटलं की मला दोन्ही पण, कारण आपलं क्वालिटी कंटेंट आहे, तुम्हाला वाटतं की मला हे GK पण 10,000 करायचं आहे, एक्स्ट्रा प्रश्नपत्रिका पण सोडवायच्या आहेत आणि बेसिक पण गरज लागेल तसं करायचं आहे आणि दोन्ही एकत्रित घ्यायच्या, तर काय ऑफर आहे, तर दोन्ही जर एकत्र घेतल्या 240 आणि 200 रुपयाच्या, तर तुम्हाला ह्या 400 रुपयामध्ये दोन्ही पण भेटून जातील. आणि सेपरेट घेतल्या तर ही 200 रुपयाला आहे, ही 240 ला आहे. कसं घ्यायचं आहे मित्रांनो, तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे 724893900176 या नंबरला फक्त काय करायचं मित्रांनो, जी पण बॅच पाहिजे आहे ते पेमेंट फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला मित्रांनो या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सगळं कंटेंट तुम्हाला तात्काळ या ठिकाणी उपलब्ध केलं जाईल, जेणेकरून तुमची या ठिकाणी अभ्यासाची दिशा कुठंही या ठिकाणी यत्किंचितही चुकणार नाही आणि आपलं या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही, हा विश्वास मी यामधून देत आहे. बद्दल काही विचारायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. व्हिडिओ संपल्यानंतर यावरती बिंदास कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. न्यायालयाची प्रोसेस इतकी फास्ट आहे मित्रांनो, आता इतकी फास्ट या ठिकाणी झालेली आहे की या ठिकाणी न्यायालयाने काय केलं, वेगवेगळ्या या ठिकाणी नोटीस काढल्या की अगोदर या ठिकाणी काय केलं की इलिजिबल कॅन्डिडेटची नोटीस काढली, त्यानंतर जे पण या ठिकाणी रिजेक्ट केलेले आहे त्यांची नोटीस काढली, त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो त्यांनी परीक्षेचा दिनांक या ठिकाणी जाहीर केला. आज जर या ठिकाणी बघितलं तर अजून एक या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची नोटीस या ठिकाणी पाहायला भेटते आहे की काही विद्यार्थ्यांचं काय झालं होतं, सारख्या नावामुळे प्रॉब्लेम झाला होता आणि सारख्या नाव असल्यामुळं यांचं दोन्ही पण लिस्टमध्ये नाव नव्हतं. ओके, रिजेक्टमध्ये पण नव्हतं, त्यानंतर टाकलेल्या लिस्टमध्ये पण नव्हतं, पात्रमध्ये पण नव्हतं, अपात्रमध्ये पण नव्हतं, कुठंच नव्हतं ह्या विद्यार्थ्यांचं नाव. तर न्यायालयाने तात्काळ या ठिकाणी काय केले, नोटिफिकेशन काढली आणि स्पेशल ह्या 8 जणांचं काय केलं मित्रांनो, ह्या यादीमध्ये नाव टाकलं. सेपरेट या ठिकाणी यादी काढली, 8 जणांची या ठिकाणी नावं दिली या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काय आहे मित्रांनो, तर इलिजिबल आहे. ठीक आहे, तुम्ही सुद्धा इलिजिबल आहात. म्हणजे एका सुद्धा विद्यार्थ्यावर अन्याय होऊ दिला नाही न्यायालयावरतीने. मग आता या ठिकाणी पद्धतीने न्यायालयाने सांगितलेलं आहे की मित्रांनो आपली जी परीक्षा असणार आहे ती रविवारी होणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर 26 तारखेला होणार आहे. ठीक आहे, 26 तारखेला होणार आहे आणि जे पण या ठिकाणी आपल्या परीक्षेचं ठिकाण असणार आहे, जे पण या ठिकाणी परीक्षेचा आपल्या या ठिकाणी वेळ असणार आहे की किती वाजता, सकाळ शिफ्टमध्ये होईल का, दुपार होईल का, इव्हिनिंगमध्ये होईल, कोणत्या ठिकाणी होईल या ठिकाणी, आणि या ठिकाणी जी पण इन्फॉर्मेशन असणार आहे हॉल तिकीटवरती ती या ठिकाणी मेन्शन केली जाणार आहे. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न की सर 26 तारखेला परीक्षा आहे. ठीक आहे, 26 तारखेला या ठिकाणी परीक्षा आहे, तर या ठिकाणी
आमचं हॉल तिकीट येणार कधी? तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी 20 तारखेला 20 तारखेला आल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे चिंता नसावी. मग याची लिंक कुठं भेटेल सर? 20 तारखेला जर हॉल तिकीट येणार आहे, आज 1 तारीख आहे, 20 तारखेला जर हॉल तिकीट येणार असेल तर याची लिंक कुठं भेटेल? तर मित्रांनो याची वेबसाईट जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, bombay.highcourt.nic.in. ठीक आहे, ही जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी जर आपण गेला तर रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जायचं. रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तुम्ही वेबसाईट टाकल्यानंतर bombay.highcourt.nic.in असं टाकल्यानंतर मित्रांनो हे या ठिकाणी सेक्शन ओपन होईल. इथं गेल्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट सेक्शन दिसून येईल. या ठिकाणी जर आपण बघितलं तर या रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जायचं मित्रांनो. त्या रिक्रुटमेंट सेक्शनवरती जर या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने मित्रांनो पेज ओपन होईल. मग इथं वेगवेगळं आहे, ड्रायव्हरसाठी स्पेशल दिलेलं आहे त्यांनी, त्यानंतर शिपाई पेजसाठी स्पेशल या ठिकाणी लिंक दिलेले आहेत. मग सर्वप्रथम लिंक आहे जाहिरात आलेली, त्यानंतर अप्लाय करण्यासाठी लिंक आहे, त्यानंतर आपली अप्लाय करायची जी डेट आहे ती सुरुवातीला वाढवली, त्यानंतर अजून एकदा वाढवली, त्यानंतर या ठिकाणी एवढ्या कॅन्डिडेटला 2,14,764 कॅन्डिडेटला त्यांनी काय केलं? इलिजिबल केलं. त्यानंतर एवढ्या कॅन्डिडेटला त्यांनी काय केलं मित्रांनो? रिजेक्ट केलं. ठीक आहे, रिजेक्ट केलं. परत त्यांना दया आली, कारण भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय केलं? परत ईमेल पाठवले, आपण सांगितलं, सर्वांनी सांगितल्याप्रमाणे. मग या ठिकाणी ईमेल पाठवले, त्यांना काय ते ईमेल झेपना झाले, एवढे ईमेलला उत्तर देणं, एवढे चाचपणी करणं शक्य होईना झालं कमी वेळेमध्ये. मग त्यांनी काय केलं किंवा परत या ठिकाणी काय केलं? या ठिकाणी जे पण विद्यार्थी रिजेक्ट झालेले आहेत त्यांना परमिशन दिलेली की तात्पुरती तुम्ही या ठिकाणी काय करू शकता? अपेअर होऊ शकता. त्यानंतर लगेच त्या दिवशी त्यांनी काय केले? नोटीस पाठवली की या ठिकाणी जी काय डेट आहे ती डेट डिक्लेअर झालेली आहे की बाबा या ठिकाणी आपली परीक्षा जी आहे 26 एप्रिलला रविवारी होणार आहे. आणि त्यानंतर मग त्या दोन्ही लिस्टमध्ये पण काही विद्यार्थी या ठिकाणी आलेले नव्हते. त्यांनी मेल केले की आम्ही काय करू, आमचं तर कुठल्याच लिस्टमध्ये नाव नाही. मग परत त्यांनी या ठिकाणी काय केले? जे पण विद्यार्थी या ठिकाणी राहिले होते त्या 8 जणांचं पुन्हा या ठिकाणी लिस्ट लावली. मग आता ही जी काय आहे प्रोसेस, ह्याच्याच आता खाली काय होणार मित्रांनो? तर याच्याच खाली अजून एक नोटिफिकेशन येणार 18 ते 19-20 या तारखेच्या दरम्यान, मग की या ठिकाणी हॉल तिकीट तुमचं जारी झालेलं आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, तिथं तुमचा रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाका आणि तुमचं हॉल तिकीट तुम्ही काय करा? डाउनलोड करा. या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी काय होणार? नवीन लिंक येणार आणि ती लिंक मी आले मी तुम्हाला सांगणार, आनंदाने सांगणार की हॉल तिकीट आलेलं आहे, घाबरू नका, डाउनलोड करा, पेशन्स ठेवा, शांत राहा शेवटच्या 4-5 दिवस. ठीक आहे, त्यानंतर तुमच्याकडे 4-5 दिवस उरलेले आहेत. बिलकुल काही करायचं नाही, गडबड करायची नाही. जसं जसं पुढे जाईल तसं मी ग्रुपमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट देत राहणार आहे, आपल्या बॅचमध्ये देत राहणार आहे. दोन्ही बॅच तुमच्यासोबत राहू द्या मित्रांनो. दुनियात अशी कोणती ताकद नाही की तुम्हाला या ठिकाणी आपल्या या ठिकाणी मित्रांनो फायनल लिस्टमध्ये, मेरिट लिस्टमध्ये येण्यापासून अडवू शकतं. हे फक्त मी बोलत नाही तर मित्रांनो या ठिकाणी मी करूनही दाखवलेलं आहे मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि त्यांनी सांगितलेलं आहे सर तुमच्यामुळे या ठिकाणी, तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी तुमच्या कोर्सचा फायदा झाला आणि या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. असे कित्येक विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आणि आता यावर्षी तर मित्रांनो इतके विद्यार्थी तुम्ही असणार आहात की बस की सर फक्त या ठिकाणी काय झालेलं आहे, आपल्या नोट्समुळे या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. या ठिकाणी मला पुढच्या या ठिकाणी पात्रसाठी मला मार्गदर्शन करा, पुढच्या स्टेजसाठी मार्गदर्शन करा, आणि त्यासाठी मी तयारच असणार आहे. फक्त या ठिकाणी मला या पद्धतीने तुमचा स्क्रीनशॉटची आता ओढ लागलेली आहे आणि तुम्ही तो देणार हा मला विश्वास आहे मित्रांनो. एक गोष्ट करा की याच्या व्यतिरिक्त एक शब्दही कुठेही वाचू नका. सगळं काही तुम्हाला यामध्ये मित्रांनो दिलेलं आहे. होईल काय? तुम्ही भरकटला जाईल, अभ्यास तुमचा इनकम्प्लीट झाल्याचं फिलिंग तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होईल. त्यामुळे ह्या 2 बॅचेस या ठिकाणी तुमच्याकडे राहू द्या. जर तुम्ही शिपाईसाठी भरत असाल तर GK PDF वरती जास्त भर द्या मित्रांनो. आणि जर तुम्ही या ठिकाणी लिपिकसाठी असाल तर यातले व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला मॅथ, रिजनिंग आणि इंग्रजी याला जास्त वेटेज आहे लिपिकला, शिपाईला GK वरती जास्त वेटेज आहे. तर त्यानुसार या ठिकाणी तुमची या ठिकाणी आखणी करा. दोन्ही बॅचेस राहू द्या. कुठलंही काही मित्रांनो तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये आणण्यासाठी कमी पडणार नाही एवढा विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो. काही जर विचारायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्यावरती बिंदास कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ मोटिवेशनल वाटला असेल तर एक लाईक आवर्जून करायचं आहे मित्रांनो, आणि शेवटच्या दिवसामध्ये कॉन्फिडंट तर राहायचंच आहे. धन्यवाद.